जय हरी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत। स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलवर, युअर ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल व्हिडिओ टाकल्या। सध्या अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असा अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे। हा महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो। या महिन्यात केलेल्या कोणत्याही साधनेचे फळ आपल्याला इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त मिळते, कारण या महिन्याला भगवान विष्णूंचा विशेष असा आशीर्वाद आहे। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंचा अत्यंत प्रभावशाली विष्णू गायत्री मंत्र कसा जपावा, त्याचा अर्थ काय आहे आणि या एका मंत्राच्या जपाने तुमची कोणती रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा। विष्णू गायत्री मंत्र याचा अर्थ काय ते आता आपण बघणार आहोत। विष्णूंचा गायत्री मंत्र जो सर्व भाविकांनी नक्की करायला हवा या पवित्र मासामध्ये। विष्णू गायत्री मंत्र कोणता, तर तो पुढील प्रमाणे: ओम नारायणाय विद्महे विष्णुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्। या मंत्राचा सोपा मराठी अर्थ काय आहे, तर तो असा आहे: आम्ही परमेश्वर नारायण म्हणजेच या सृष्टीच्या कणाकणात वास करणाऱ्या देवाचा साक्षात्कार करतो आहे आणि भगवान वासुदेवांचे ध्यान करत आहे। हे प्रभू विष्णू, आमच्या बुद्धीला सकारात्मकतेसाठी प्रेरित कर, आम्हाला आमच्या आयुष्यासाठी योग्य मार्ग दाखव। हा आहे गायत्री मंत्राचा अर्थ। विष्णू गायत्री मंत्राचे फायदे काय काय आहेत, तर ते पुढील प्रमाणे। आता आपण पाहूया की गायत्री मंत्राने तुम्हाला काय काय फळे मिळतात। भगवान विष्णू गायत्री मंत्र हा जप जर तुम्ही केला तर आर्थिक प्रगती, लक्ष्मी कृपा ही तुमच्यावर होते। तुमच्या घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही। व्यवसायातील तोटा दूर होतो, आर्थिक आवक वाढते, रखडलेली कामे पूर्ण होतात। तुमचे एखादे सरकारी काम, नोकरीतील प्रमोशन किंवा व्यवसायातील बऱ्याच काळापासून अडलेली कामे जे असतील ते पूर्ण होतील। या मंत्रांच्या प्रभावाने अडथळे दूर होतील आणि कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील। घरात सुख शांती नांदते, कुटुंबामध्ये चालू असलेले वादविवाद मिटतात, पती पत्नी किंवा नातेवाईकांमध्ये प्रेम वाढते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आरोग्य लाभ आणि मानसिक शांतता। हा मंत्र मनाला अद्भुत शांतता देतो, ताणतणाव दूर करतो, घरातील आजारपण दूर होऊन शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते। जप कसा करावा, हा जप करण्याची पूजा पद्धती कशी आहे, अगदी सोपी आहे। हा जप करण्यासाठी योग्य जागा निवडा जिथे तुम्हाला शांत मनाने जप करता येईल, किंवा तुमच्या देवघराच्या समोर जरी तुम्ही हा मंत्र जप करायला बसला तरी चालेल, विष्णू मंदिरामध्ये जप करायला बसले तरी चालेल, सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेसही हा जप केला तरी चालेल। पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। जप करण्यासाठी तुळशीची माळ सर्वोत्तम मानली जाते, जर ती नसेल तर स्फटिकाची माळ घेतली तरी चालेल। जप करण्याची पद्धत म्हणजे किमान 108 म्हणजेच एक माळ जप अवश्य करावा। तुम्ही डोळे बंद करून शांतपणे 11 वेळेस जरी हा मंत्र म्हटला तरीही तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव होईल। चला तर मग आपण आपल्या घरातील सर्वांनी मिळून अत्यंत शांत चित्ताने विष्णूच्या गायत्री मंत्राचा जप करूया। सर्वांनी या मंत्राचा जप करून अधिकाधिक पुण्य मिळवावे। अगदी तुमच्या मनातील ज्या इच्छा आहे त्या संकल्पयुक्त जर तुम्ही संकल्प केला गायत्री मंत्राचा आणि तेवढा जप पूर्ण केला संकल्पयुक्त, तर तुमच्या इच्छाही पूर्ण होतील। निदान 11 वेळा तरी स्पष्ट उच्चारामध्ये ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् हा गायत्री मंत्र नक्की म्हणा। भाविकांनो, या पवित्र अधिक महिन्यात विष्णू गायत्री मंत्राचा हा सोपा जप नक्की करा। या उपायाने भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। आणि खाली कमेंट मध्ये श्री कृष्ण भगवान विष्णूचा जय लिहा। ओम नमः शिवाय, श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ, ज्याही देवतेवर तुमची श्रद्धा असेल त्यांच्या नावाचा उल्लेख नक्की करा। जय हरी।